प्रहारचे आमदार बच्चू कडू मनोज जरांगेंच्या भेटीसाठी पोहोचलेले होते। या भेटीत सगळे सोयरे या शब्दासंदर्भात चर्चा झालेली आहे। मराठा आरक्षणासाठी तात्काळ अधिवेशन बोलवा, 54 लाख नोंदी सापडलेल्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या अशी मागणी जरांगेंनी केली आहे। मराठा रस्त्यावर उतरल्यावर अधिवेशन घेऊन काय फायदा असा सवालही जरांगेंनी विचारलाय। तसंच सरकारच्या शपथपत्रात जरांगेंनी काही बदल सुचवलेत। जरांगे 20 जानेवारीपासून अंतरवाली ते मुंबई असा मोर्चा काढणार आहेत आणि या मोर्चात कडू जरांगेंच्या सोबत सहभागी होणार आहेत। या मोर्चाचा मुक्काम आणि ठिकाण आज ठरणार आहे। म्हणजे पूर्ण राज्यात सगळा मराठा रस्त्यावर येऊ द्यायचा, मग अधिवेशन घ्यायचं असं सरकारचं काम नसतं। सरकारचं काम लोकांच्या मनात काय घ्या याच्यावर आहे ना, ताबडतोब घ्यायला पाहिजे। मग त्यांच्याच मनानं सगळं कसं होईल बघा। तुम्हाला काय वाटतं? अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। महाराष्ट्र जाम झाल्यावर मग तुम्ही अधिवेशन घेऊन काय करता? म्हणजे इकडे लोक सगळे आंदोलक टेन्शनमध्ये पहिले काय सूचना होती ना, कोणचा पुरावा उपलब्ध करून द्यायचा? तसं उद्या पाहिजे कुठलाही पुरावा म्हणजे काय परत ते मिळाडू नको म्हणजे आत्ताच्या म्हणजे काय 54 लाख नोंदी मिळाली त्यामुळे दिले असंच करते। तर या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती आपले प्रतिनिधी नितेश महाजन यांच्याकडून घेऊया। नितेश, त्यांच्या संवादातला काही भाग आपण ऐकलेला आहे, मात्र नेमकं काय झालेलं आहे? बच्चू कडू हे काही माहिती जी आहे ती राज्य सरकारच्या वतीने घेऊन आलेली आहे। कारण बच्चू कडू यांची भूमिका नेहमीच एक आंदोलक म्हणून राहिलेली आहे आणि सरकारच्या बाजूने सुद्धा राहिलेली आहे। मात्र त्यांचा उद्देश असा आहे की 20 तारखेला मनोज जरांगे पाटील हे मुंबईला जो मोर्चा पायी मोर्चा घेऊन जाणार आहे तो जरांगे पाटील यांनी घेऊन जाऊ नये, जेणेकरून मुंबईतील नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये आणि त्यामुळे राज्य सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामध्ये बच्चू कडू हे मध्यस्थाची भूमिका निभवत आहे। आणि राज्य सरकारकडून जी माहिती त्यांनी आणलेली आहे ती अशी आहे की जे कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येणार आहे त्यासाठीच्या अटी आणि शर्ती बच्चू कडू हे राज्य सरकारच्या वतीने घेऊन आलेले आहेत आणि मनोज जरांगे पाटील हे त्यामध्ये काही सूचना करत आहेत। म्हणजे उदाहरणार्थ कुणबी जात प्रमाणपत्र कोणाला द्यायचं, कुठल्या अटीवर द्यायचं अशा प्रकारची ही माहिती आहे आणि याच माहितीमध्ये मनोज जरांगे पाटील ही काही सूचना करत आहे आणि ते सूचनांचं पालन करण्यासाठी आपण राज्य सरकारकडे ही माहिती देऊ आणि मनोज जरांगे पाटील यांच्या ज्या काही सूचना असतील त्या सरकार दरबारी पोहोचून त्यामध्ये काय मार्ग निघेल यासाठी प्रयत्न करू असं नक्कीच बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे। नक्कीच नितेश, या सगळ्यातला एक महत्त्वाचा मुद्दा असा असणार आहे की ज्या शिष्टाईसाठी कडू इथे आलेले आहेत की ते म्हणजे मुंबईकडे निघू नये, तर ते कितपत यशस्वी होत आहे किंवा त्याबाबत नेमकं काय होत आहे याचे अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहू। तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।